माहिती आहे का की हेडमास्तर जर कडक शिस्तीतले असतील तर विद्यार्थी उन्हाळ आणि वाह्यात होत नाही. हेडमास्तर जेव्हा गुळमुळीत पद्धतीने समज देण्याची भाषा करतात तेव्हा विद्यार्थी अधिक बेताल होतो. आमचं म्हणणं आहे की हेडमास्टरने अशा उन्हाळ आणि वाह्यात विद्यार्थ्याला रस्टिकेट केलं पाहिजे. पण हेडमास्टरची नेमकी काय अडचण आहे आम्हाला कळत नाही. म्हणजे हेडमास्टर कारवाई करायला घाबरतात का? हेडमास्टरला शाळेची पटसंख्या कमी होईल आणि शाळाच बंद पडेल अशी भीती वाटते का? की असे उन्हाळ विद्यार्थी हेडमास्टरला ब्लॅकमेल करत आहेत हे आम्हाला कळत नाही. कारण एखाद्या माणसाची निवडणुकीच्या काळामध्ये जी काही संपत्ती आहे 5 वर्षात त्याची संपत्ती 25 पट होणं. हॉटेल विट्सच्या लिलावामधून जेव्हा लक्षात आलं की आपल्या प्रकरण अंगाशी येते तेव्हा विट्स हॉटेलच्या लिलावातनं अचानक माघार घेणं, मुलाचे धमकावणे आणि पीडितेला वगैरे करणे हे तर प्रकरण अजून वेगळीच. त्यातच करोडो रुपयाची कॅश स्वतःच्या बेडरूम मधला व्हिडिओ व्हायरल होणं आणि त्यानंतर रोज नवी अशी वक्तव्य करणं. मला कधी कधी आश्चर्य वाटतं आणि कौतुकही वाटतं की सन्माननीय अजितदादांकडे किमान थोडी तरी लोकशाही व्यवस्था शिल्लक आहे. कारण लातूरमध्ये प्रतिकात्मक आंदोलन करायला गेलेल्या शेतकऱ्याच्या लेकरांना जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने मारहाण केली तेव्हा तात्काळ कुठलाही मुलाहिजा न ठेवता अजितदादांनी कारवाई करत त्या पदाधिकाऱ्याला पदावरून दूर केले. खरं तर अजितदादांचा आदर्श घेऊन शिंदे आणि फडणवीस या दोघांनीही आपल्या संबंधित मंत्र्यांवर कारवाई करणं गरजेचं आहे. मेघना बोर्डीकर सारख्या राज्यमंत्री जर भर सभेमध्ये महिलांचा अपमान करतात, उद्या कुणाच्या घरात जर पोर जन्माला आलं तर त्यालाही ते आम्हालाच जबाबदार धरतील अशी तद्दन लज्जास्पद भाषा एक महिला राज्यमंत्रीच करतात, हे किती वाईट आहे. योगेश कदम गृहराज्यमंत्री, स्वतः गृहराज्यमंत्री असणारी व्यक्ती जर आपल्या आईच्या नावे डान्स बार चालवत असेल म्हणजे काय काय पद्धतीची माणसं आहेत. आणि आता बोलल्यानंतर मात्र ते ऑर्केस्ट्राचा परवाना परत करायला लागतात. याचा अर्थ म्हणजे संजय शिरसाटने हॉटेल विट्सच्या लिलावातनं माघार घेणे असेल किंवा योगेश कदमांनी डान्स बारच्या ऑर्केस्ट्राचा परवाना परत करणं असेल. या दोनही गोष्टी जर बघितल्या तर दोघांनीही आरोप कबूल केलेले आहेत. तरीही फडणवीस कारवाई का करत नाही? फडणवीसांची नेमकी अशी काय अपरिहार्यता आहे की अजूनही संजय शिरसाट सारख्या उर्मट माणसाचा राजीनामा होत नाही?